सद्यस्थितीत जगाच्या अनेक भागांमध्ये प्रत्यक्ष युद्ध तरी सुरू आहे किंवा निदान काही भागात युद्धजन्य परिस्थिती तरी निर्माण झालेली आहे. आधीपासूनच सुरू असलेलं युद्ध थांबण्याची शक्यता दृष्टिक्षेपात नसतानाच जगातल्या अन्य भागांमध्ये नव्यानं युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असल्याचंही अनुभवाला येऊ लागलंय. रशिया युक्रेन युद्ध थांबण्याची निदान तूर्तास तरी म्हणजे या क्षणाला तरी शक्यता दिसत नाहीये. इस्रायल आणि हमास यांच्यातल्या संघर्षाचं रूपांतर आता जरा अधिक व्यापक स्वरूपाच्या युद्धात होत चाललं असल्याचं दिसून आलेलं आहे. आता नव्यानं तर इस्रायल आणि इराण यांच्यातच युद्ध संघर्ष सुरू झालाय असंही जगाला पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर म्हणजे युद्ध न थांबता उलट नव्यानं युद्धजन्य परिस्थिती सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर चीनने पुन्हा एकदा आपलं आधीपासूनच लक्ष असलेल्या म्हणजे टार्गेट असलेल्या तैवानकडे आपली वक्र दृष्टी वळवल्याचं म्हणजे नव्यानं वळवल्याचं गेल्या आठवड्यात नव्यानं अनुभवायला आलंय. सध्या चीनने शब्दशः अशी परिस्थिती या तैवानच्या भागामध्ये निर्माण केली आहे, म्हणजे तैवानच्या समुद्रधुनीमध्ये म्हणा किंवा चीन तैवान यांच्या दरम्यान म्हणा, अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे की कोणत्याही क्षणी चीनकडून तैवानवर जणू काही थेट हल्लाच केला जाईल आणि मग तैवानवर कब्जा करण्याची, ताबा मिळवण्याची, तैवान गिळंकृत करण्याची आपली जुनी महत्वाकांक्षा त्याद्वारे पूर्ण केली जाईल अशी परिस्थिती आता अनुभवायला येते. त्यातच चीनच्या आक्रमक पवित्र्याला अमेरिका आणि कॅनडा यांनी देखील तशाच आक्रमक शैलीत पवित्रा घेऊन कृती केल्यामुळे आता या परिसरातला तणाव निवळण्याऐवजी तो नजीकच्या भविष्यात अधिकच वाढेल, अधिकच चिघळेल. ही परिस्थिती अधिकच वाईट होत जाईल, विपरीत होत जाईल, प्रतिकूल होत जाईल जगासाठी, अशीच रास्त शंका आता येऊ लागली. याच कारणामुळे आता हा विषय पुन्हा एकदा नव्यानं चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्यासाठी हा चिंतेचा विषय बनलेला आहे. तैवानवर या ना त्या माध्यमातनं दबाव निर्माण करणं हाच चीनचा प्रमुख हेतू असून आज तागायत चीननं तो कधीही लपवलेला नाही किंवा चीनच्या एकूण व्यूहरचनेच्यामुळे तो कधी लपून राहू शकलेला नाहीये. आत्ता देखील चीनने नव्यानं तैवानवर अगदी असाच दबाव निर्माण करण्याचा नव्यानं प्रयत्न सुरू केलाय. गेल्या काही दिवसांपासून तैवानच्या चहू बाजूंनी म्हणजे खरं तर ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभानंतरच तैवानच्या चहू बाजूंनी चीनची लष्करी कवायत सुरू होती, म्हणजेच चीनचा युद्धाभ्यास, सैन्याचा युद्धाभ्यास सुरू होता. आणि याच कालावधीत चीनने तैवानला वेढा दिला असल्याचं चित्र जगासमोर आलेलं आहे. या लष्करी युद्धाभ्यासासंबंधीचे काही ग्राफिक्स स्वरूपातले व्हिडिओ हे जगात आता प्रसिद्ध झाले, जगाला ते पाहायला मिळालेले आहेत. आणि हळूहळू चीनचं सैन्य हे तैवानच्या भूप्रदेशाच्या अधिकाधिक जवळ येत चाललंय असं या ग्राफिक्स व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. आणि म्हणूनच खरं तर तैवानसाठी तर हा चिंतेचा विषय निश्चितच ठरलाय, खचितच ठरलाय. पण खरं तर जगासाठी देखील ही शांतता भंग होणार असल्यामुळे आणि नव्यानं काही जागतिक युद्धाकडे त्याची वाटचाल होणार नाही ना, यामुळे देखील हा विषय आता जगासाठी सुद्धा चिंतेचा ठरलाय. खरं तर चीनने लष्करी युद्धाभ्यासाच्या निमित्तानं तैवानला वेढण्याची ही काही पहिलीच घटना नाहीये, ही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील चीनने लष्करी सरावाच्या दरम्यान तैवानला अगदी अशाच प्रकारे वेढा दिलेला होता. मात्र त्यावेळी थेट युद्ध झालं नव्हतं, तैवानवर दबाव आणण्याचा चीनचा तो प्रयत्न होता. आताही तोच प्रयत्न चीनकडून केला जातोय. विशेष म्हणजे याबाबत प्रत्यक्ष चीनच्या सैन्य दलाकडून, लष्कराकडूनच, PLA कडूनच त्याबाबत स्पष्टीकरणही देण्यात आले अधिकृत स्वरूपाचं. भविष्यात तैवानवर जर चहू बाजूंनी हल्ला करण्याची वेळ आलीच तर त्याची ही रंगीत तालीम असल्याचं चीनकडून उघडपणे सांगण्यात आलंय. चीनच्या लष्कराचे म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मीचे म्हणजे PLAचे सर्व विभाग हे या वेळच्या युद्धाभ्यासामध्ये सहभागी झाले असून
ते सर्व विभाग एकत्रितपणेच हा युद्धाभ्यास करतायत असंही अधिकृत वक्तव्य पीएलएने, पीपल्स लिबरेशन आर्मीनं कोणताही आडपडदा न ठेवता पूर्णपणे अगदी उघडपणे अधिकृतरित्या स्पष्ट केले. अर्थात याबाबत तैवानकडनं देखील स्पष्टीकरण करण्यात आले. 17 ऑक्टोबर रोजी पहाटे चीनची विमानं आणि चीनच्या नौदलाची जहाजं तैवानच्या हद्दीत प्रविष्ट झाली असल्याचं, शिरली असल्याचं आढळलं असा दावा तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयानं, डिफेन्स मिनिस्ट्रीनं एका निवेदनाच्या माध्यमातून नुकताच तो दावा केलाय. चीनच्या तब्बल 20 विमानांनी, अर्थात युद्ध दलातल्या विमानांनी म्हणजे हवाई दलाच्या विमानांनी, 20 विमानांनी तैवान सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडून तैवानच्या मध्य आणि दक्षिण पश्चिम हवाई संरक्षण हद्दीत प्रवेश केला अशी माहिती तैवान सरकारकडनं अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांना देण्यात आलेली आहे. ही माहिती तैवान सरकारकडनं अधिकृतरित्या प्रसारित करण्यात आली. पीएलएच्या ईस्टर्न थिएटर कमांडने तैवान जवळच्या आसपासच्या जल आणि हवाई क्षेत्रात संयुक्त लष्करी युद्धाभ्यासाबाबतची घोषणा केल्यापासूनच तैवानच्या दिशेनं चीनी विमानांच्या म्हणजे लष्करी विमानांच्या, हवाई दलाच्या विमानांच्या आणि लष्करी जहाजांच्या, नौदलाच्या जहाजांच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे हे सगळ्या जगाला आता दिसून आले. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार तैवान आणि त्याच्या जवळच्या बेटांभोवतीच्या चीनच्या या लष्करी युद्धाभ्यासाच्या दरम्यान चीनने एकंदर तब्बल 125 लढाऊ विमानं म्हणजे हवाई दलाची तैनात केली असून त्यात चीनच्या विमानवाहू लिओनिंग आणि अन्य विविध जहाज यांचा प्रामुख्यानं समावेश, म्हणजे विमानवाहू जहाज देखील या लष्करी सरावामध्ये होतं. खरं तर या महिन्याच्या म्हणजे ऑक्टोबरच्या प्रारंभापासूनच तैवानने आपल्या हद्दीच्या आसपास चीनी जहाजांची विक्रमी स्वरूपात वाढलेली वर्दळ अनुभवलेली आहे आणि हे देखील तैवान सरकारनं अधिकृतरित्या समोर आणलंय. तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं केलेल्या दाव्यानुसार चीनची एकंदर 12 विमानवाहू जहाज आणि 14 पाणबुड्या, सबमरीन्स 14 पाणबुड्या तैवानच्या सीमेवर दिसून आल्या आहेत असं तैवान सरकारनं अधिकृत म्हटलंय. चीनच्या या विभागात दिसलेल्या एकंदर 153 विमानांपैकी 111 विमानांनी तैवानच्या हद्दीत प्रवेश केला असंही तैवानकडून सांगण्यात आलंय. चीनच्या अशा हालचालींमुळेच स्वाभाविक आहे तैवानमध्ये चिंता वाढली असून त्या भागातलीच एकूण परिस्थिती अत्यंत तणावग्रस्त बनलेली आहे. मुळातच आपल्या विस्तारवादी धोरणामुळे शेजारच्या देशांना सातत्यानं त्रास देत राहण्याची चीनच्या राज्यकर्त्यांची अगदी स्वाभाविक वृत्ती ही संपूर्ण जगाला ज्ञात आहे, ती कधी लपून राहिलेली नाहीये. चीन हा एक्सपान्शनिस्ट कंट्री, विस्तारवादी देश म्हणूनच सगळ्या जगाला माहीत झालेला आहे. किंबहुना चीन हा याचसाठी एका अर्थानं कुविख्यात ठरलेला आहे असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. तिबेटला गिळंकृत केल्यानंतरही चीनचं मुळीच समाधान झालेलं नाहीये. गत काही वर्षांपासून चीनच्या सरकारनं तैवानवर देखील आपला हक्क पुन्हा एकदा दाखवण्यास प्रारंभ केलाय. म्हणजे याच्या आधी तो प्रयत्न झालाच होता, आता पुन्हा एकदा नव्यानं आपला हक्क गाजवण्याचा चीन सरकारकडनं तैवानवर प्रयत्न होतोय. तैवाननं चीनमध्ये थेट विलीन व्हावं अशी चीनच्या राज्यकर्त्यांची उघड इच्छा आहे आणि तीही कधी चीनने लपवून ठेवलेली नाहीये. ज्याप्रमाणे तिबेटला चीनने जबरदस्तीनं आपल्यात सामावून घेतलं होतं तसंच काहीसं तैवानच्या बाबत करण्याचा चीनचा मनोदय असून चीनच्या सरकारने हा मनोदय, आपला हा बेत, आपला हा उद्देश, आपला हा हेतू आजवर कधीही मुळीच लपवून ठेवलेला नाहीये. अर्थात तैवानचं कौतुक करण्यासारखं आहे. तैवान हा मात्र स्वतःला चीनचा एक भाग असल्याचं अजिबात मानत नाही. मात्र तैवान हा चीनचाच एक अविभाज्य भूभाग असल्याची अत्यंत ठाम स्वरूपाची धारणा चीनच्या आजवरच्या सर्वच राज्यकर्त्यांनी करून घेतलेली आहे की हा आमचाच अविभाज्य भाग आहे आणि तो आम्ही मिळवणारच आहोत. आज नाही उद्या मिळवू, पण मिळवणार निश्चित. अर्थात
ज्याप्रमाणे तिबेटला आधी चीननं गिळंकृत सहजपणे केलं, तशी सहजता तैवानच्या बाबतीत नाहीये. म्हणजे तिबेटला ज्याप्रमाणे सहज गिळंकृत केलं होतं चीननं, तेवढ्या सहजपणे तैवानला चीनमध्ये सामील करून घेणं मुळीच शक्य होणार नाही, याचीही जाणीव चीनच्या आजच्याही राज्यकर्त्यांना, पूर्वीच्या राज्यकर्त्यांना होती. शी जिनपिंग हे पूर्णपणे जाणून आहेत. किंबहुना त्यामुळेच तर त्यांचा तैवानच्या संदर्भातला मनात साचून राहिलेला जळफळाट हा सातत्यानं या न त्या निमित्तानं, या न त्या माध्यमातून व्यक्त केला जात असतो. तैवानवर चीनची ही अशा प्रकारे असलेली वक्र नजर काय आहे, हाही एक अभ्यासाचा मुद्दा आहे. तैवानवर चीनची ही अशा प्रकारे वक्र नजर असण्यामागे काही कारण आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात विस्तारवादी आणि साम्राज्य धोरणाचा परिपाक म्हणून तैवानचं विलिनीकरण चीनमध्ये व्हावं असं चीनला वाटणं, त्यापैकी एक कारण आहे. मात्र ते केवळ एकमेव कारण नाही, हेही या निमित्तानं लक्षात घेणं आवश्यक आहे. यामागे चीनचा आणखीन एक उद्देश महत्वाचा आहे. यामागचं आणखी एक कारण असं महत्वाचं आहे की तैवानच्या खाडीमध्ये पेट्रोकेमिकल्सचा आणि अन्य महत्वपूर्ण खनिजांचा फार मोठा साठा उपलब्ध आहे. त्यावर चीनचा पहिल्यापासून डोळा आहे. चीनला ती हवे, म्हणजे पेट्रोकेमिकल्सचा साठाही हवा आहे आणि ही जी महत्वपूर्ण खनिज आहेत ज्यांचा मोठा साठा तिथे उपलब्ध आहे त्याच्यावरही चीनचा डोळा आहे, तो चीनला हवा आहे. त्याचप्रमाणे तैवानवर कब्जा केल्यास, ताबा मिळवल्यास या भागात एक मोठा अणुप्रकल्प निर्माण करण्याचीही चीनची योजना आहे. हाही भाग महत्वाचा आहे, लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. या आणि अन्य तत्सम कारणांमुळे चीनची तैवानवर सतत वक्र नजर, वक्रदृष्टी राहिलेलीच आहे. चीनच्या मते तैवान हा चीनचाच एक प्रांत असून तो स्वतंत्र देश नाहीये, चीनचं मत. त्यामुळे जर आवश्यकता निर्माण झालीच तर प्रसंगी लष्करी बळाचा उपयोग करून आम्ही तैवानचं मुख्य भूमीमध्ये म्हणजेच चीनमध्ये विलिनीकरण करूच, असं चीननं याच आधी घोषित करून टाकलंय, या आधीच जगाला सांगून टाकलंय. म्हणजे आपला हेतू कोणताही आडपडदा न ठेवता चीनने याआधीच जगासमोर मांडलाय की तो आमचाच आहे आणि आम्ही मिळवणार वेळ प्रसंगी लष्करी बळ वापरू. त्यामुळेच तर अन्य देशांनी एकतर चीनशी राजनयिक संबंध ठेवावे किंवा तैवानशी ठेवावे, मात्र दोन्ही देशांशी एकाच वेळी संबंध ठेवू नयेत अशी आडमुठी भूमिका, ठाम भूमिका चीननं याआधीच घेतलेली आहे. म्हणजे एक तर तुम्ही तैवानशी संबंध ठेवा, नाही तर चीनशी ठेवा, दोघांशी एका वेळी नाही तुम्हाला ठेवता येणार. आणि याच भूमिकेमुळे तैवान आणि चीन यांच्यातला वाद अधोरेखित झालेला आहे. तैवानला अडचणीत आणण्याचे, तिथल्या नागरिकांना अनेकविध मार्गाने धमकवण्याचे प्रयत्न हे चीनकडून अगदी सातत्यानं केले जात असतात. मगाशीच म्हटलं, सुरुवातीलाच म्हटलं, ही काही पहिली वेळ नाही आहे. असे प्रयत्न चीनकडून अधूनमधून सातत्यानं केलेच जात असतात. मात्र चीनकडून सातत्यानं धमकावण्यात येत असून सुद्धा तैवाननं मात्र चीन समोर कधीही आज तगायत मुळीच शरणागती पत्करलेली नाही, याचाही आवर्जून उल्लेख करावा लागतो. आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. चीनचं सामर्थ्य सर्वांनाच माहिती आहे आणि तरी तैवान पूर्णपणे ठामपणाने आपली भूमिका टिकवून आहे. विशेषतः तैवानच्या राष्ट्राध्यक्ष पदावर साई इंग वेन यांच्या रूपानं एक रणरागिणी विराजमान झाल्यापासून अगदी आजचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते यांच्यापर्यंत आज तागायत तैवानकडून चीनच्या विरोधात अगदी सातत्यानं अधिकाधिक आक्रमक पवित्रा घेतला गेला असल्याचंच वारंवार अनुभवाला आलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो, ही तैवानच्या बाबतीत कौतुकाची गोष्ट आहे. या संदर्भात 3 वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या एका घटनेचाही अगदी विशेषत्वानं या निमित्तानं उल्लेख करावासा वाटतो. बरोबर 3 वर्षांपूर्वी म्हणजे सन 2021 मध्ये 23 जानेवारी रोजी चीनने तैवानच्या हवाई हद्दीमध्ये आपल्या 8H-6K या अण्वस्त्र सज्ज लढाऊ विमानांचं उड्डाण घडवून आणलं होतं. त्या विमानांच्या सोबतच J-16 या लढाऊ विमानांची तुकडी देखील विशेषत्वानं तैनात त्याच वेळी करण्यात आलेली होती. त्याच लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच 24, हा 23 जानेवारीचा प्रकार, लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जानेवारी रोजी देखील चीनने तैवानच्या हद्दीत उघडपणे घुसखोरी केली होती. 2021 24 जानेवारी.
त्यामध्ये 2 Y-8 अँटी सबमरीन एअरक्राफ्ट, 2 सुखोई SU-30 ही लढाऊ विमानं, 4 J-16 ही लढाऊ विमानं, 6 J-10 ही लढाऊ विमानं आणि 1 Y-8 मेरीटाईम एअरक्राफ्ट एवढ्या ताफ्याचा समावेश होता. या सगळ्यांचा समावेश होता. म्हणजे 3 वर्षांपूर्वी सुद्धा चीननं तैवानला अशाच प्रकारे धमकावण्याचा उघडपणे प्रयत्न केला होता, ही बाब लक्षात येईल. चीनच्या या अगोचरपणाला तैवाननं देखील त्यावेळी 3 वर्षांपूर्वी 2021 मध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आपल्या लढाऊ विमानांच्या उपयोजनाद्वारे तैवानने चीनच्या विमानांना त्यावेळी पळवून लावलं होतं. आणि एवढ्यावरच थांबलेलं नव्हतं. तैवाननं चीनला निर्वाणीचा इशारा देऊन आपल्या क्षेपणास्त्रांना, मिसाईल्सना तातडीनं तैनात केलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या सर्व क्षेपणास्त्रांची दिशा ही चीनच्या दिशेनं फिरवून ठेवली होती. आणि पुन्हा एकदा अशी हवाई घुसखोरी चीनकडून झाली तर मग मात्र बिनदिक्कतपणे तैवानकडून क्षेपणास्त्रांचा उपयोग केला जाईल, असं तैवानकडून त्यावेळी चीनला जाहीररित्या ठणकावून सांगण्यात आलं होतं. म्हणजे चीनच्या दबावाला 3 वर्षांपूर्वी सुद्धा तैवान मुळीच बळी पडलेला नव्हता. उलट तैवान अधिक आक्रमकतेने चीनला धमकावत होता की आमच्या हद्दीत पुन्हा याल तर याच्यापेक्षा गंभीर परिणाम आपल्याला भोगायला लागतील. तैवानच्या त्या आक्रमक पवित्र्यानंतर तेव्हा म्हणजे 3 वर्षांपूर्वी चीनने काही काळासाठी माघार घेतली होती, हे मान्य करावं लागतं. मात्र आता पुन्हा नव्यानं तैवानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे त्या भागात नव्यानं आता तणाव निर्माण झालाय. चीन आणि तैवानमधील या तणावात आता आणखी एका नव्या घटकाची भर पडली. ही नवीन भर आहे. तैवान आणि चीन यांच्या दरम्यानच्या जलमार्गातून अमेरिका आणि कॅनडा या 2 देशांच्या, अमेरिकेच्या आणि कॅनडाच्या 2 देशांच्या युद्धनौका नुकत्याच गेल्या. काही काळ त्या तिथे स्थिरवल्या देखील. या भागातील तणाव त्यामुळे आता अधिकच वाढला असल्याचं लक्षात येत आहे. अलीकडच्या काळात चीनने या भागात मोठ्या प्रमाणात युद्धाभ्यास केल्यानंतर, म्हणजे लष्करी सराव केल्यानंतर, लष्करी कवायत केल्यानंतर अमेरिका आणि कॅनडानं तातडीनं हे पाऊल उचललंय. तैवानच्या सामुद्रधुनीतून आपल्या युद्धनौका पुढे करून या उभय देशांनी या प्रदेशात केवळ चीनचीच नव्हे तर आमचीही स्थिती तेवढीच मजबूत आहे असेच जणू संकेत चीनला दिले. चीन आणि तैवान यांच्यातल्या सामुद्रधुनीत आता अमेरिका आणि कॅनडा यांच्या युद्धनौकांची अशा प्रकारे हालचाल दिसून आल्यामुळे अगदी स्वाभाविक आहे, साहजिकच चीननं आपला संताप व्यक्त केला. कारण चीनला लक्षात आलंय की आपण ही हालचाल केल्यानंतर अमेरिका कॅनडाने जणू काही आपल्याला एक धमकावण्याचं कृत्य केलंय. त्याला स्ट्रॅटेजिक भाषेमध्ये काउंटर स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. तशी ती केली अमेरिका कॅनडाने, हे चीनच्याही लक्षात आलंय. संबंधित तैवानची सामुद्रधुनी ही आंतरराष्ट्रीय मालकीची असल्याचं अमेरिका आणि कॅनडा वगैरे त्यांच्या सगळ्या एकूण मित्र देशांचं म्हणणं आहे. चीननं मात्र यावरही आक्षेप घेतलाय. अमेरिका आणि कॅनडा यांच्या या कृतीचा चीनने जाहीर निषेध केला आणि त्याच वेळी तैवानच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि कॅनडा यांच्या युद्धनौकांच्या या अशा प्रकारच्या हालचालींमुळे या सामुद्रधुनीतील शांतता आणि स्थिरता बिघडणार असल्याचं चीननं म्हटलंय. म्हणजे चीननी जी कृती केली त्याच्यामुळे शांतता बिघडत नाही, पण अमेरिका आणि कॅनडा यांनी मात्र आंतरराष्ट्रीय हद्दीमध्ये आपल्या युद्धनौका आणल्यामुळे या भागातली शांतता आणि स्थिरता बिघडणार आहे असं चीनचा दावा आहे. काय गंमत आहे बघा. वास्तविक पाहता अमेरिकेने अशी कृती काही प्रथमच केलेली नाहीये. अमेरिकन नौदल हे अधूनमधून आपल्या सहयोगी देशांच्या जहाजांसह, लढाऊ जहाजांसह, युद्धनौकांसह साधारणपणे महिन्यातनं एकदा या सामुद्रधुनीतून ये जा करत प्रवास करीत असतं. मात्र यावेळी चीननं तैवानवर नव्यानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूने या भागात केलेल्या युद्धाभ्यासानंतर, युद्ध सरावानंतर अगदी लगेचच, म्हणजे त्या पुढच्याच लगेच आठवड्यात अमेरिका आणि कॅनडा यांनी देखील आपापल्या नौदलांच्या युद्धनौका या भागात आणून जणू काही आपल्याला एक सूचक संदेश दिलाय असं जाणवल्यामुळेच चीनने यावेळी जाहीररित्या अमेरिका आणि कॅनडा यांच्यावर आक्षेप नोंदवलाय. तैवान हा आपला स्वतःचा भूभाग असल्याचा उघडपणे दावा करणाऱ्या चीनने
धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा असणारा हा जो जलमार्ग आहे, हा आपला एकट्याचाच आहे, हा आंतरराष्ट्रीय नाहीये असा दावा केलाय. आणि त्यामुळे आता तणावाचा एक नवीनच मुद्दा समोर या निमित्तानं आलाय. कारण हा आंतरराष्ट्रीय सगळ्यांना माहिती आहे, पण चीनचं म्हणणं आहे की हा आमच्या मालकीचा जलमार्ग आहे. आता याच्यावर नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद निश्चित होणार आहे. तैवान सामुद्रधुनीत आंतरराष्ट्रीय समुदायाचे जलवाहतुकीचे अधिकार आणि स्वातंत्र्य हे मर्यादित असू नये, त्यामुळेच नेव्हिगेशन, ओव्हरफ्लाईट आणि समुद्र तसंच हवेच्या इतर कायदेशीर वापरांच्या स्वातंत्र्याशी म्हणजे नागरी विमानांच्या उड्डाणाशी सुद्धा अशा वापराच्या स्वातंत्र्याशी विसंगत असलेलं सार्वभौमत्व किंवा अधिकार, म्हणजे अधिकार क्षेत्र ज्याला आपण ज्युरिस्डिक्शन म्हणतो, या अधिकार क्षेत्राचे कोणतेही दावे अमेरिका स्पष्टपणे नाकारते असं अधिकृत स्पष्टीकरण आता अमेरिकेकडनं देखील करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या मते तैवानवर ताबा मिळवण्यासाठी चीनकडून आता अॅनाकोंडा नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका स्ट्रॅटेजीचा म्हणजे व्यूहरचनेचा, रणनीतीचा वापर करण्यात येतोय. अॅनाकोंडा असं या रणनीतीला म्हटलं जातं. अॅनाकोंडा हा अजगरासारखा असलेला ब्राझील, विशेषतः अमेझॉन खोऱ्यातला प्राणी, हा सर्वांना माहिती आहे, सरपटणारा सरीसृप प्राणी तो. तैवानला कोंडीत पकडण्याची चीनची नवीनतम व्यूहरचना किंवा रणनीती असून तैवानच्या सैन्याला थकवत राहणं हे त्याचं पहिलं लक्ष आहे. ज्याप्रमाणे अॅनाकोंडा हा हळूहळू आपल्या भक्ष्याचा गळा दाबून टाकतो, त्याला गुदमरवतो आणि नंतर त्याचा श्वसन मार्ग अक्षरशः पिळून त्याचं जीवन संपवतो, अगदी त्याचप्रमाणे चीन हा तैवानवर दबाव आणण्यासाठी आणि त्याला ताब्यात घेण्यासाठी, गिळंकृत करण्यासाठी बहुआयामी स्वरूपाची रणनीती, व्यूहरचना आखतोय. तैवान शरण येईपर्यंत चीन ही अॅनाकोंडा स्वरूपाची रणनीती सुरूच ठेवेल असं आंतरराष्ट्रीय अभ्यासकांना वाटतंय. अर्थात या रणनीतीचा चीनला नेमका कितपत लाभ होतो याचं उत्तर मात्र येणारा काळच देऊ शकेल. त्यामुळे सर्वांना प्रतीक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये नेमकं चीनकडून काय केलं जातं आणि तैवान किती भक्कमपणे आपलं संरक्षण याही पुढे करत राहतो. हा अभ्यासाचा, कुतूहलाचा विषय असल्यामुळे येणाऱ्या काळाकडे सर्व अभ्यासकांचं लक्ष लागून राहिलं असेल तर त्यात नवल नाही.